नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे। तर आज मला सकाळीच असं घरामध्ये पूर्ण मी पाणी वगैरे टाकून घेतले। तर जसा घराला कलर वगैरे दिलाय तसं काही घर आम्ही धुवून ते घेतलेलंच नव्हतं, फक्त पुसूनच घेत होते रोज। पण मला एकदा धुवून घ्यावं, कारण की कोपऱ्याला असं थोडासा कलर आणि ते राहतंच, पुसल्याने काय व्यवस्थित ते निघत पण नाही। तर आम्हाला धुवायचंच होते सगळे घरं, तिकडचे 3 रूम धुतल्या होत्या आणि इकडच्या राहिलेल्या होत्या धुवायच्या। आता मुलांना सुट्ट्या पण लागलेल्या आहेत, तर मुलं झोपलेलीच होते। म्हणलं सकाळीच आपलं आवरून घ्यावं, कारण की मधात खूप प्रांजल ते येते आणि अशा फरशीन उगं पाय ते सटकायची भीती पण वाटते। तर म्हणलं सकाळी आपलं हे कामं करून घ्यावात। तर बऱ्याच जणांना वाटते हाऊसवाईफ आहेत तर त्यांना काय घरातले कामं असतात काय नाही, तर खरंच ना घरामध्ये एवढे कामं असतात ना, पण ते कामं केलेले ना दिसत नाहीत बघा बायकांनी। माझं तर फार कंबरडं मोडून गेलं ह्या कामांनी। 1 महिना झाला आम्ही उभ्याच आहेत, तरी प्रांजलचे पप्पा मला थोडंफार करू लागतात। अशी माझी कंबर गळून गेली होती ना, काम करू वाटत होतं एखादं सलाईन वगैरे तरी घ्यावात, कारण की मला जास्त वेळ असं मी वाकून काम केलं ना तर कंबर खूप दुखते। तर असं मी घरामध्ये मग बोरचा पाईपच आणला आणि पूर्ण घर असे आम्ही धुवून घेतले, स्वच्छ एकदम घरात पण असं फ्रेश वाटते। आता बाहेरचं कलर काम ते सुरू आहे, तर म्हणलं घरातलं काम ते आपलं सगळं आवरलेलं आहे तर हे करून घ्यावं। आता मुलं पण आता शाळा वगैरे नाही, सुट्ट्या आहेत, तर आता उशिराच उठायला लागलेत आणि अशा हिच्याहून भीती वाटते म्हणून आम्ही हे सकाळीच लवकर करून घेतले कामं। सर्व बाहेरच्या पोर्चमधले सगळे माठ ते थोडे अस्तव्यस्तच पडलेले आहेत, जागा ते चेंज केलेली। आता बाहेर पण बरेच ठिपके वगैरे असे पडलेले आहेत कलरचे, तर म्हणलं आता तात्पुरतं आपण हे असं धुवून धावून घेऊ, कारण की बाहेरची घाण परत घरामध्ये यायला लागले ते कलरचे ह्याचे। तर तात्पुरतं आम्ही असं धुवून घेतलं दोघांनी, आणि त्यातली त्यात मला गोधड्या आणि हे पण धुवून घ्यायचं होतं। 14 एप्रिलच्या आधीच धुवायला पाहिजे होतं, पण ते कलरचे ह्याचे खूप राडा होता तर काही धुणं पण झालं नव्हतं आणि ते पण काम झालं आणि हे पण तर जास्तच लोड आला मला काम करायला। ब्लँकेटी हे धुवून ठेवलेल्या होत्या अगोदर, फक्त गोधड्या चादरी आणि हे आपले चटई ते धुवून घेतली, कारण की चटई हे आथरायला लागतीच। खूप असं चटई आथरली तर आणखी धूळ लागते चटईला, मग चटई घाण झाली की गोधडी पण घाणच होती। पण मी दर महिन्याला अशा गोधड्या वगैरे धुवून घेते, पण यावेळेस काय झालं, दोन्ही काम मला सोबतच निघाले, घरातलं पण आणि गोधडी पण धुवायचं। तर हे म्हणलं आता ऊन पण आहे आणि 12 वाजायला तर गोधड्या पण वाळून निघतात। इतकं भयानक ऊन आहे ना, अजिबात घराच्या बाहेरसुद्धा जावं वाटत नाही। तर मी लवकर इथं आपले कामे वगैरे सगळं धुणं धाणं झालं आणि गरम पाण्यामध्ये गोधड्या ते भिजू घातल्या होत्या। म्हणलं धुणं ते धुस तर आपलं गोधड्या पण भिजतात आणि मग छान पण निघतात गोधड्या। आणि इकडं चादरी पण, तर चादरी मी इथेच वाळायला ते घातल्या, काही वरी काही घेऊन गेले नाही, कारण की आणखी वरी पायऱ्या चढायला आणखी पायाला लई गोळे येते जायला, म्हणून मी इथंच असं मला इथं पण वाळू घालता येते खालीवर करून सारखं। मग इथं माझं 12-1 वाजेपर्यंत तर चादरी वगैरे सगळं आवरून झालं। मग त्यांनी पण मला पाणी ते काढू लागलं, मग नंतर मी असं मॉपनी पूर्ण थोडंफार राहिलेलं पाणी ना ते सुद्धा घेतलं काढून। खूप दमायला झाले होतं, पण काढलं, आता काय करणार, तेवढं तर करावंच लागणार होतं, कारण की खूप हे होतं। तर ऑनलाईन आम्ही ना ही मुलांसाठी वाफेची मशीन मागवलेली होती, खूप छान मशीन आलेली होती। ही अशी सर्दी वगैरे झाल्यावर लागती प्रांजलला पण राजवीरला। आम्ही काही दवाखान्यामध्ये अशी काही वाफ वगैरे देत नाहीत, कारण की बऱ्याच जणांनी ती वाफ ते घेतलेली असती ना। तर आमच्याकडं अगोदर पण एक मशीन होती, पण ती खराब झाली। त्या नेब्युलायझरचं काय झालं की ते असं तुटलंच बघा, मग ती पूर्ण अख्खी मशीनच हे झाली। मग ही डॉक्टर ट्रस्टची खूप छान मशीन आहे, यांनी ॲमेझॉनवरून मागवली होती। त्याच्यासोबत आणखी 2-3 मास्क वगैरे आलेले होते वेगवेगळ्या ह्याचे, आणि खरंच छान मशीन आहे, तुम्हीही मागवू शकतायत, ॲमेझॉनवरून मागवलेली आहे मशीन। तर एकदा मागवल्यावर काय मग आपल्याला कायमस्वरूपीच होऊन जाते, कारण की मुलांना सारखी सर्दी ते होत असते। तर थोडा आराम वगैरे केला आणि संध्याकाळी ना आम्हाला रसपोळी करायची होती, त्या दिवशी पण रस केलता आम्ही, मी काय व्हिडिओ काय शूट नाही केला। आणि मग संध्याकाळी म्हणलं चला रस, आणि त्या दिवशीचं थोडं पुरण पण होतं, म्हणलं ते पुरणपोळ्या पण तेवढ्या करून टाकाव्या आणि बटाट्याची चटणी ते। तर राजवीरला ना खूप आवडतंय रस, तर मला म्हणते मम्मी थोडासा रस उरला ना जेवण ते झाल्याच्या नंतर मला दे प्यायला, तर म्हणलं बरं ठीक आहे। तर प्रांजलला काही रस एवढा वगैरे आवडत नाही, प्रांजल फक्त आंबे खात असते, रस अजिबात खात नाही ती म्हणती मला नको रस। तिनं बटाट्याची भाजी तेच खाल्लं आणि थोड्याशा पोळ्या पण केल्या।
आणि छानपैकी असा रस आपला तयार झालेला होता. आणि हो, जेव्हा एखादा गोड पदार्थ करत असतो ना, त्यामध्ये मीठ तर टाकतोच, कारण की चव पण छान येते. तर मी तर थोडंसं चिमूटभर आपलं रसामध्ये मीठ पण टाकून घेतलं आणि थंड व्हायला फ्रीजमध्ये सुद्धा ठेवला. आणि त्यानंतर हे मी कुरड्यासुद्धा तळून घेतल्या. ह्यावेळेस काही करणं झाल्या नाही कुरड्या, कारण की घरामध्ये खूप राड आहे, कलरचा, कामाचा जास्त लोड व्हायला लागला आहे. ह्या गेल्या वर्षीच्याच कुरडया आहेत. खूप छान कुरडया झाल्या आमच्या गेल्या वर्षीच्या. एवढ्या नाजूक झाल्या होत्या ना, तर डब्बाभर आमच्या कुरडया वगैरे होत्या, म्हणून आम्ही काय ह्यावेळेस केल्याच नाही. तर आम्हाला ह्यावर्षी फक्त वडा ते करायचा आहे. वडा मुलांना पण आवडते. तर डाळ ती आम्ही वाळून ते ठेवलेली वड्यासाठी. तर अशा छानपैकी ना आपले कुरड्यासुद्धा तळून झालेल्या होत्या. थोड्याच होत्या, पण त्या अशा एवढ्या फुगल्या ना तेलामध्ये टाकल्यावर. मग नंतर मी पोळ्या वगैरे सगळं करून घेतलं, पापड पण तळून घेतले. आणि मग गरम गरमच असं जेवायला बसतो, कारण की मग ते गार झाल्यावर पण काही चांगल्या वाटत नाहीत पोळ्या खायला. गरम गरमच पोळ्या चांगल्या लागतात. तर आम्ही इथे सगळेजण सोबतच जेवायला बसतो संध्याकाळचं. तर प्रांजलचं काय असते, खूप मला हे नको, मला ह्या ताटात द्या, माझा हे ग्लास आहे. राजवीरने हा माझा ग्लास घेतला की मग ती लगेच रुसून जाते जेवणाच्या ताटावरून. तर तिचं जेवणाचा खूप प्रॉब्लेम आहे. मग आमचे जेवणं वगैरे झाले, सर्व भांडे कुंडे सगळा पसारा आवरला वाट्यावरचा. भांडे वगैरे झाल्याच्या नंतर ना आम्ही गेलो इथं वॉकिंगला, कारण की आमच्या घराजवळ खूप मोठं स्टेडियम आहे. इथं खूप जण येतात फिरायला. मग प्रांजल, मी आणि प्रांजलचे पप्पा आम्ही सगळंजण गेलो होतो, राजवीर आम्ही. तर खाली एवढं गरम लागत होतं, आता भयानक टेम्परेचर वाढलेलं आहे, उन्हाचा पारा खूप वाढलेला आहे. तर म्हणलं थोडंसं बसावं, कारण की बाजूला स्केटिंग वगैरे पण खेळत होते, काही जण रनिंग वगैरे करत होती. तर जरा फ्रेश वाटते इथे आल्याच्या नंतर. तर प्रांजलचं बघा आता हे कुठाने असा व्यायाम कोणी केलेला आहे का, प्रांजलसारखा उभा राहून? बघा ही प्रांजलचा व्यायाम बघा. आमची प्रांजल नाही का घरी पण असे स्टंट करते आणि घरी पण अशी स्टंट येते. हां बघा ह्याचे स्टंट बघा. झालं का? आता उंच झालीस ना. घरी आल्याच्या नंतर आम्ही मस्तपैकी असं टरबूज वगैरे खाल्लं, कारण की आम्ही रोज टरबूज दुपारी खात असतो. तर आज संध्याकाळी कापलं, दुपारी थोडंसं आम्ही ताक वगैरेच पिलेलं होतो. तर घरामध्ये कुणी खेळायला पण नाही मुलांना, तर आम्ही असं रोज स्टेडियमला जात असतो. थोडं फ्रेश पण वाटते, आपल्याला पण बरं वाटते. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा.